नमस्कार. न्यूज ग्रामीणमध्ये आपलं स्वागत आहे. मी किरण दुधाळे. आज आपल्या स्टुडिओमध्ये दैनिक ग्रामीण विचारचे मुख्य संपादक रमेश बेरे सर उपस्थित आहेत. वाढत्या उष्णतेबद्दल ते सविस्तर आपल्याला इथे स्टुडिओमध्ये माहिती देणार आहेत. ग्रामीण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या समाज माध्यमांना मानवतो. आज आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे की आज शहापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस उष्णतेची लाट, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आपण महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार नाही, पण आपल्या शहापूर तालुक्यापुरता आज आपण बोलणार आहोत. वास्तविक पाहता शहापूर तालुका धरणांचा तालुका आहे, पण आज शहापूर तालुका जर पाहिलं तर वाळवंट कसं रखरखीत, वाळवंट जसं रखरखीत ऊन लागतं त्या पद्धतीमध्ये आज शहापूर तालुक्याची परिस्थिती पाहायला मिळते. आज शाळकरी मुलं पाहतो आपण, शाळकरी मुलं रस्त्यामध्ये जातात, तोंड लहान झालेलं, पाण्याची बाटली हातामध्ये. म्हणजे अशी परिस्थिती या शहापूर तालुक्यामध्ये आले. 43°C वर तापमान काल का परवा दिवशी गेलं होतं. म्हणजे एवढं काय झालं, कशामुळे झालं, हे काय होतं, त्याचं मूळ कारण म्हणजे या शहापूर तालुक्यामध्ये जे प्रकल्प येतात आणि ते प्रकल्प विकासाच्या नावाने या शहापूर तालुक्यामध्ये प्रकल्प आले, मग तो डुंगरी असो, समृद्धी असो, गॅस लाईन असो, पेट्रोल लाईन असो, या ठिकाणी हजारो लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. आणि या शहापूर तालुक्यामध्ये जी झाडं होती ती तोडली गेली, आणि तोडल्यामुळं जे मेन झाडच नाही राहिली, तर मग त्या ठिकाणी उन्हाचा वाळवंट, शहापूर तालुक्यात वाळवंट होणारच. दुसरं राहिलं, एकीकडे सरकार बोलतं झाडे लावा, झाडे जगवा. तुम्ही जंगल कॉन्ट्रॅक्टरला एकीकडे परमिशन देता, झाडं तोडायला सांगता. किती झाडं लावलं होतं जंगल कॉन्ट्रॅक्टरने आतापर्यंत? तसं जर बाहेर गेलं तर त्या जंगल कॉन्ट्रॅक्टरांना बंधन करायचं आहे, काही तोडली झाडं परत तुम्ही लावायला पाहिजे. तसं होत नाही, फक्त कागदोपत्री दाखवलेलं असतं फक्त. मग या शहापूर तालुक्यामध्ये जर अशी झाडं तुटत गेली तर मनुष्य आज आपल्या तालुक्यामध्ये जसं एखाद्या तेलामध्ये बेसनाचं पीठ टाकण्याचं तळू कसं निघतं, तशी माणसं आज ना उद्या तळून निघणार. एवढं उष्णता, एवढं टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. आणि त्यामुळे शहापूर तालुका हा विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प आणायचे, आणि जो प्रकल्प येतो तो आमच्या शहापूर तालुक्यामध्येच येतो, आणि शहापूर तालुक्याच्या झाडांची लयलूट करायची. एकीकडे कॉन्क्रीट रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, पूर्वी डांबरीचे रस्ते असायचे, ठेकेदार कॉन्क्रीट रस्ते, धर कॉन्क्रीट बनव, धर कॉन्क्रीट बनव, धर कॉन्क्रीट बनव, हे सगळं मलिदा, पैसे काढण्यासाठी मलिदा. हे तुम्ही तिकडे मरा जगा, सरकारला काही घेणं नाही देणं नाही, काही नाही. होतं पहिले डांबरी रस्ते, ते बंद केले, आता कॉन्क्रीटीकरण चालू करायचे, पाय ठेवत नाही त्या रस्त्यांच्यावर. अशी अवस्था झाली, एवढे तापलेले रस्ते, एवढी वाफ निघते त्या रस्त्यांमधून. म्हणजे एकीकडे आम्ही प्रगत झालोय, आम्ही आत्मनिर्भर झालोय. कसं तुम्ही आत्मनिर्भर झाले? अहो, एवढं टेम्परेचर वाढलंय की आजार, कितीतरी मुलं, शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रस्त आजारी पडत आहे. आणि त्यामुळे शहापूर तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. आणि यासाठी आपल्याला एकच पर्याय करावा लागेल की हे मोठमोठे प्रकल्प आहेत, हे प्रकल्पामध्ये आपल्या तरुणांना काही नोकऱ्या मिळत नाही, फक्त वरच्या लेवली त्या लोकांचे काही लागे लोंदे असतात, पोट भरतात, हे त्यांची कामं असतात. आपली कोणी काही कामं धंद्याला लागत नाहीत. आणि त्यामुळं प्रत्येक युवकाने आता आपण असं ठरवलं पाहिजे का झाड हे प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक युवकाने आपण झाडं लावली पाहिजेत. आपल्याला पर्यावरण समतोल राखायचा असेल, थंड हवा पाहिजे असेल, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक युवकाने, प्रत्येक नागरिकाने झाडं लावायला आता सुरुवात केली पाहिजे. शासन झाडं देईल, आपण लावू, यावर अवलंबून राहू नका. हे कागदोपत्रीच राहणार आहे. आपण आपल्या परीने आपल्याला आपला तालुका वाचवायचा आहे, आपल्याला आपली माणसं वाचवायचे. यासाठी आपण प्रत्येकाने एक आपल्या शहापूर तालुक्यात एक जबाबदार नागरिक म्हणून झाडं लावावी, हीच माझी तुम्हाला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.